आज राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. काय नेमका संदर्भ होता, काय विषय होता, काय महत्त्वाच्या सूचना केल्या? तुम्हाला कल्पना आहे की मध्यंतरी आमची वरळी या ठिकाणी पक्षाचा संपूर्ण पदाधिकाऱ्यांचा महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांचा मेळावा झाला होता आणि त्या मेळाव्यामध्ये पदाधिकाऱ्यांनी त्यांनी मार्गदर्शन केलं होतं आणि त्या मार्गदर्शनामध्ये त्यांनी असं सांगितलं होतं की मी एक पक्षाची आचारसंहिता आणि पक्ष संघटना या बाबतीमध्ये काय करणार हे लवकरच तुम्हाला मी देईन आणि त्या संदर्भामध्ये त्यांनी आता काही सूचना केल्या आणि ती लवकरच एक आचारसंहिता आणि संघटनेच्या बाबतीमध्ये काही निर्णय ते घेणार आहेत ते लवकरच आपल्याला कळेल आणि त्यासाठीच महत्वाची मीटिंग होती. सोबतच 27 तारीखला मराठी भाषा गौरव दिन आहे आणि तो शिवाजी पार्क या ठिकाणी करायचा त्यांनी निर्णय पक्षाने घेतलेला आहे आणि त्याप्रमाणे तो मराठी भाषा गौरव दिन हा धूमधडाक्यामध्ये साजरा करायचा निर्णय झालेला आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यासंदर्भात राज ठाकरे यांनी याच शिवाजी पार्कच्या मैदानात मोदी यांच्यासमोर म्हटलं होतं आणि आज त्याच ठिकाणी 4 दिवसाचा कार्यक्रम जो आहे तो होणार आहे. काय संदर्भ असेल, कशा पद्धतीचा असेल? नाही, तुम्हाला आठवत असेल की मागच्या वेळेला पण आपण ग्रंथाचं प्रदर्शन केलं होतं, पुस्तकाचं प्रदर्शन केलं होतं आणि साहेबांच्या मनामध्ये डोक्यामध्ये काहीतरी वेगवेगळ्या कल्पना असतात. आता त्या ग्रंथ प्रदर्शनाची कल्पना त्यांची आहे पण आणखीन काय असतील तर त्यांनी काहीतरी सांगितलेलं नाही, परंतु कार्यकर्त्यांना आणि इतरांना त्यांनी सहकुटुंब निमंत्रण दिलेलं आहे. याच सहकुटुंबामध्ये राजकीय पक्षांच्या अनेक नेत्यांना देखील आमंत्रण असेल का? कारण शेवटी महाराष्ट्र आहे, एकत्र कुटुंब आहे. ते मला वाटतं आता त्यांनी काही त्याच्या प्रकारचं मार्गदर्शन केलेलं नाही किंवा सांगितलं नाही, पण शक्यता असू शकते. बरं, संघटनेमध्ये बदल होण्यासंदर्भात आपण भाष्य केलं होतं आणि वरळीच्या मेळाव्यामध्ये पण तसे संकेत दिले होते. तर काही पक्षामध्ये बदल केले जाणार आहे, पदांमध्ये बदल केले जाणार आहेत, काय नेमकं? निश्चितपणे होतील, कारण त्यांनी त्याच वेळेला भाष्य केलं होतं आणि त्याप्रमाणे त्यांच्या मनामध्ये हे संघटन वेगळ्या प्रकारे वळवायची त्यांची भावना आहे आणि त्यांच्यासहित सगळ्यांनी पूर्ण वेळ काम करायला पाहिजे अशा प्रकारच्या भावनेतून आता पुढची वाटचाल करायचं ठरवलेलं आहे. मुंबईमध्ये मागील काही महिन्यांपासून आपण जर पाहिलं तर मराठी माणसांवरती जे मराठ्यांवर जो अत्याचार होतो त्या संदर्भात सातत्याने जे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते उभे राहिले तर या मराठी भाषा दिनानिमित्त त्या संदर्भात काही तुमच्याकडून विशेष काय केलं जाईल? अजून तसं काही आम्हाला माहिती नाही त्या विषयावरती. पण मराठी भाषेला अभिजात दर्जा तर दिलेला आहे, पण ज्या ठिकाणी मराठीची आजही गळचेपी होतीये त्या ठिकाणी मनसे स्टाईलमध्ये उत्तर द्या अशा संदर्भात मला असं वाटतं की तुम्हाला या बाबतीमध्ये तुम्हाला कल्पना आहे, गुढीपाडव्याला आमची नेहमीच सभा असते, मीटिंग असते, तेव्हा कदाचित याच्यावर त्यांचं भाष्य असू शकेल आणि तो दिवस पण लांब नाही, 30 मार्चच आहे, त्यामुळे थोडंसं वाट पाहिली तर तुम्हाला त्यातली माहिती मिळेल असं मला वाटतंय. नांगावकर साहेब, गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्र अस्थिर होतोय असं वाटतंय का? कारण महत्वाच्या नेत्यांवर वेगवेगळे आरोप होताना बघायला मिळतात, मात्र नाही, एकंदरीत महाराष्ट्रामध्ये जी काही परिस्थिती आहे ती परिस्थिती अत्यंत तशी पाहिलं तर महाराष्ट्र हा एक सदैव नीतिमत्ता घेऊन जाणारा प्रदेश म्हणून ओळखला जातो. या राज्याचे बरेचसे आदर्श योजना इतर राज्यांनी घेतलेले आहेत आणि त्यामुळे महाराष्ट्राकडे बघण्याचा दृष्टिकोन इतर राज्यांचा वेगळा आहे. पण आता जे काही चाललेले ते पाहता जी काही चांगली लोक आहेत त्यांना काही जे चालले ते आवडत नाही आणि मला असं वाटतं की त्याच्यामुळे अस्थिरता मी समजू शकतो, पण अराजकतेकडे महाराष्ट्र नाही गेला म्हणजे मिळवलं, एवढीच भावना या प्रसंगी बोलू शकतो. राष्ट्रवादीच्या धनंजय मुंडे यांच्यानंतर माणिकराव कोकाटे यांच्यावर आता आरोप होताना बघायला मिळतात. त्यांना नाशिक कोर्टानं 2 वर्षाची शिक्षा सुनावली आहे, 50,000 रुपये खरं तर दंड सुनावलेला आहे एका फसवणुकीच्या प्रकरणामध्ये. मला असं वाटतं की आता न्यायालयाने एखादा निर्णय जर दिलेला असेल तर त्याच्यावरती ते पुढच्या न्यायालयात जातीलच आणि त्याप्रमाणे आता माहिती नाही मला एक्झॅक्टली त्यांचं काय केस आहे वगैरे मला माहिती नाही, पण जर कोर्टाने त्यांना आता जामीन दिला असेल तर त्याच्या मागे काहीतरी असणारच. राष्ट्रवादीचे दुसरे हे नेते आहेत जे सध्या चर्चेमध्ये आलेले बघायला मिळत आहेत आणि सत्तेमध्येच आहे सध्या राष्ट्रवादी काँग्रेस. मला असं वाटतं आता हा प्रत्येकाच्या भावनेचा विषय, प्रत्येकाच्या मला नेमकी काय भूमिका घ्यायची त्याचा विषय, त्याच्यामुळे त्याच्यावरती अजितदादा पवार बोललेले आहेत,
फडणवीस साहेब बोललेले आहेत, सगळेच बोललेले आहेत. आता आपण आपला विचार करून काय तो निर्णय घ्यायला पाहिजे असं मला वाटतंय. काही दिवसांपूर्वी शिवाजी पार्क मैदानामध्ये एक जाहिरात, एक बॅनर विशेष चर्चेत होता, ज्याच्या दोन्ही ठाकरे बंधूंनी महाराष्ट्र हितासाठी एकत्र यावं, मराठी माणसांसाठी एकत्र यावं असं म्हटलं. आणि आताही तुम्ही ज्या वेळेला म्हणतात की अनेकांना सहकुटुंब निमंत्रण दिलेलं आहे, तर त्या सहकुटुंबांमध्ये ठाकरे कुटुंबाचा, उद्धव ठाकरे यांच्या कुटुंबाचा समावेश. आता ते मला कल्पना नाही, पण मला असं वाटतं की बऱ्याच वर्षाची चर्चा आहे, त्याच्यामुळे आता त्या चर्चेत न बोललेलं बरं आहे असं मला वाटतं. मराठीसाठी या कुटुंबाने एकत्र येणं गरजेचं आहे असं नाही वाटत? न तो विषयावरती आता भाष्य करणं पण उचित नाही असं मला वाटतंय. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.